हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात? श्री स्वामी समर्थ. आज आपण पचायला हलका असा पालक पराठा कसा करायचा ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा. चला तर पाहूया व्हिडिओमध्ये. सर्वप्रथम पालक स्वच्छ धुवून घ्यायची, नंतर ते चिरून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे व त्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या टाकून ती पालक मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे व नंतर ते आपल्याला फोडणी घालायची आहे. फोडणीसाठी एका गंजामध्ये थोडंसं तेल टाकायचं व तेल गरम झालं की त्यामध्ये थोडंसं राई टाकायची व राई तडतडल्यानंतर त्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं व धनिया पावडर, लसूण पेस्ट टाकून नंतर तुमच्या चवीनुसार हळद, तिखट, मीठ टाकून त्यामध्ये पालकचं वाटण टाकून द्यायचं आहे. तुम्ही पालक अशीही चिरून फक्त शिजवून घेऊ शकता, परंतु पालकची पेस्ट केल्यामुळं ते पिठामध्ये छान मिक्स होते, म्हणून पालकची पेस्ट केल्यास उत्तम. परंतु तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार करू शकता. पालक शिजवून घ्यायचं कारण म्हणजे त्यामुळे ते पालक पराठे पचायला हलके होत आहे व पराठ्याला छान अशी चव येते. म्हणून या पद्धतीने तुम्ही नक्की पालक पराठे बनवून पहा. पालक पेस्ट 10 मिनटं झाकण ठेवून छान शिजू द्यायचे आहे. तोपर्यंत आपण कोशिंबीर चिरून घ्यायची. तोपर्यंत आपण परातीमध्ये कणिक काढून घ्यायची आहे. नंतर आपलं सारण हे थंड झालं का बघायचं आहे. तोपर्यंत आपण त्या पिठामध्ये चवीनुसार तीळ, थोडेसे ओवा घालू शकता व नंतर आपण जे कोशिंबीर चिरलेली आहे तीही टाकून घ्यायची आहे. तोपर्यंत आपलं सारण हे छान पद्धतीने थंड झालं की बघायचं आहे. गरम गरम सारण टाकून घेतल्यास ते आपल्या हाताला त्रास होऊ शकतो, म्हणून आपलं सारण हे छान थंड झाल्यानंतरच ते कणकीमध्ये टाकून घ्यायचं आहे व थंड पाणी टाकून छान त्याला भिजवून मऊसर असा गोळा बनवून घ्यायचा व त्याला थोडंसं तेलाचा हात देखील लावायचा आहे. त्यामुळे आपले पालक पराठे हे छान मऊ तयार होतात. ज्याला तेलाने लाटलेले आवडत असल्यास ते तुम्ही तेलानेही लाटू शकता किंवा कुणाला कमी तेलाचे पालक पराठे आवडतात त्यांनी पीठ लावूनही लाटू शकतात. आजकाल बरेचसे लोक हे डाएटवर असतात, त्यांनी पीठ लावून पराठे बनवू शकता, कारण त्यामुळे कमी तेलाचा वापर होतो व तेल आपल्या शरीरामध्ये कमी प्रमाणात जातात. नंतर ते पराठे तुम्ही शेंगदाण्याची चटणी किंवा तिळाची चटणी किंवा टोमॅटो सॉस किंवा तुमच्या इच्छेनुसार कशासोबतही खाऊ शकतात. अशा पद्धतीने तुम्ही पालक पराठे केल्यास हे पचायला खरोखरच हलके असतात. त्यासोबत आता आपण तिळाची चटणी बनवणार आहोत, तर ती चला कशी बनवायची ते पाहूया. गंजामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे व त्यामध्ये राई टाकून तडतडल्यानंतर त्यामध्ये थोड्याशा वेळ हिरव्या मिरच्या होऊ द्यायच्या. त्यामुळे काय होते, आपल्या हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्यामधलं तिखटाचं प्रमाण हे कमी होऊन जाते. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ व हळद घालून घ्यायची आहे. नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ते टाकून घ्यायचं आहे व भाजलेले जे तीळ आहे ते त्यामध्ये टाकून ते मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत. तयार आहेत आपले पचायला असे हे पालक पराठे. आवडल्यास चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा.